नमस्कार. मी CCDM बीड. आज आपण ॲग्रीस्टॅक मध्ये जे काही थोडे प्रॉब्लेम आहेत आणि जो काही पेंडिंग डाटा आहे तो कसा बघायचा हे आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये अगोदर तुम्हाला CC लॉग इन करायचं आहे किंवा डायरेक्टली जी काही आपली ॲग्रीस्टॅकची पोर्टल आहे. आता बरेच जणांचे ॲग्रीस्टॅक आता नवीन काही जण करतायत, तर त्यांना ते पोर्टल पण माहीत नाही. दुसरं तमिळनाडू किंवा UP इकडलं तिकडलं पोर्टल ओपन करतात. त्याला MHFR जरी टाकलं तुम्ही तरी महाराष्ट्र फार्मर असं त्याचं हे आहे, agristag.gov.in हे पोर्टल आहे. त्याला ओपन केलं. इथं तुमचा डॅशबोर्ड दिसतो, जो काही समजा तुमच्या आजच्या आपल्या जिल्ह्यातले हे आहेत. हे बघा, आता आज जर बघितलं आपण तर आपले टॉप 5 मध्ये पण नाहीत आणि टॉप बॉटम 5 मध्ये पण नाहीत, मध्येच कुठंतरी आपण आज काम करतोय. तर हे एक झालं डॅशबोर्डचं. त्याच्यानंतर इथं लॉग इन विथ CSE करायचं आपल्याला आणि इथं चेक करायचं की इथं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे का. तिथं लॉग इन विथ CSE करताना बघा इथं काय येते गाईडलाईन्स की एंटर बेनिफिशरी मोबाईल नंबर व्हाईल रजिस्ट्रेशन मॅक्झिमम 2 रजिस्ट्रेशन कॅन बी डन इन 1 मोबाईल नंबर. एका मोबाईल नंबरवरती 2च फक्त रजिस्ट्रेशन करायचे. कारण की बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे की कुणी मोबाईल नंबर नसल्यामुळे कुणी स्वतःचा नंबर टाकते, कुणी काय करते, असं काही करू नका. त्याच्यानंतर ज्याची त्याची ज्या शेतकऱ्याची जमीन असेल त्याच शेतकऱ्याची जमीन तिथं ऍड करा. त्याच्यानंतर आहे मी माझ्या राज्यातला CCIचा ID वापरून माझ्याच राज्यातील शेतकऱ्यांचे जमिनीचं ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करत आहे आणि याला सर्वस्वी मी जबाबदार आहे. हे तुम्ही ते खाली टिक म्हणून पण करतायत. आणि जर काही चुकीचं काही आढळलं तर ह्याला काही नियमानुसार त्याची कारवाई पण होईल. पण शक्यतो सध्याच्याला आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आणि जरी काही करेक्शन असेल तर ते तलाट्यांमार्फत याच्यात करेक्शन होत आहे. त्याला ओके करा. ओके केल्याच्या नंतर इथं तुम्हाला CSI टाकल्याच्या नंतर हे पोर्टल ओपन होते. हे पोर्टल ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथून आधार नंबर टाकून तुम्हाला प्रोसेस पुढची येते. पण इथं बघा, आता इथं हे रिपोर्ट म्हणून आहे. या रिपोर्टला क्लिक केल्याच्या नंतर इथं PM किसान ड्रिल डाऊन रिपोर्ट म्हणून येते. याच्यामध्ये जे शेतकऱ्यांचं फार्मर ID रजिस्ट्रेशन राहिलेलं येतं याचा रिपोर्ट दिसतो आपल्याला. हे बघा, रिपोर्टमध्ये खाली PM किसान ड्रिल डाऊन रिपोर्ट याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं, तुम्ही ज्या ह्याच्यात समजा काम करता जिल्ह्यामध्ये, तिथलं इथं दिसेल. हे बघा, बीड आलं इथं. आता बीडमध्ये इथं काय दाखवतंय, डिस्ट्रिक्ट बीड. टोटल PM किसान बेनिफिशरी किती इथं 5,22,049 आणि त्यातले ऍक्टिव्ह किती इथं 3,71,000. इनऍक्टिव्ह 1.5 लाख आहेत. त्याच्या म्हणजे KYC वगैरे असेल त्यात. पुन्हा नो नंबर ऑफ फार्मर रजिस्टर इन FR म्हणजे आजपर्यंत फार्मर रजिस्ट्रेशन मध्ये ॲग्रीस्टॅकच्या ह्याच्यात किती रजिस्ट्रेशन झाले ते दाखवते. आणि नंबर ऑफ PM किसान बेनिफिशरीज रजिस्टर्ड इन FR हे पूर्णच्या पूर्ण डाटाचा इथं दाखवते. आणि नॉन PM किसान, तर हे PM किसान असणारे रजिस्टर फार्मर ID किती झाले तर आणि नसणारे किती झाले तर हे दाखवते. आणि इथं तुम्हाला पुढे पर्सेंटेज दिलेलं आहे त्याचं किती काय प्रमाणात आहे. आता ह्याला तुम्ही इथं बीडला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तालुका वाईज डिटेल येईल. आता तालुका वाईज केल्याच्या नंतर इथं बघा, तुम्हाला बीडचं समजा बीड तालुका घेतला तर सब डिस्ट्रिक्ट, त्याचा कोड, टोटल किती इथं आणि किती ऍक्टिव्ह येतं आणि इनऍक्टिव्ह किती इथं आणि इथं पुढं नंबर ऑफ फार्मर. आता इथं बघा, तुम्हाला इथं एक सपोज आता मी हे दाखवतो. बीड केलं. बीड मधलं इथलं कोणतं पण गाव घ्या तुम्ही. जर तुम्हाला इथं गाव जर जास्त दिसत नसेल तर इथं तुम्हाला इथं नंबर ऑफ ॲटम्स मध्ये इथं 30 करायचंय, म्हणजे तुम्हाला इथं 30 गावापर्यंत दिसेल. आता सपोज इथं बीडचे जे काय आहेत, सपोज इथं बीडचं तर गिराम घेऊ. याला केल्याच्या नंतर इथं एकच दाखवते. एखाद्या खेडेगाव घेऊ आपण. बघा, ते आहेर चिंचोली.
आयर चिंचोलीला क्लिक केलं. इकडे बघा इथं PM किसान फार्मर रजिस्टर इन FR हे रजिस्टर झालेले आहेत. PM किसान फार्मर नॉट रजिस्टर इन FR आपल्याला ह्या टॅबवरती काम करायचं फक्त अगोदर, सगळ्यात अगोदर. नंतर तर बाकीचं करायचं. इथे जायचं. इथे गेल्याच नंतर हे PM किसान मधले शेतकरी आहेत. हे बघा इथं शेतकरीचं डिटेल दिसतंय आणि त्यांचे मोबाईल नंबर पण येतं. इथं शेतकऱ्यांचं नाव आहे, त्यांचे मोबाईल नंबर येतं आणि PM किसानचे त्यांचे ID पण येतं. इथं तुम्ही तुमच्या गावातले जे काही लोक राहिले तर इथं ट्रू फॉल्स दाखवल त्यांचे तुम्ही इथं रजिस्ट्रेशन करू शकता. आता आयर चिंचोली, आता काल परवाच्या ज्या तहसीलदार साहेबांनी जी मीटिंग घेतली होती त्याच्यामध्ये दाखवलं होतं की हे शेतकरी आणखीन पण तुमच्याकडे जर तुमच्या गावातले असतील, आता इथं जर ह्या गावात जर कोणाचं PM किसानचं किंवा CSID जर असतील तर एवढे लोक राहिले का याची तुम्हाला विचारणा होणार आहे. कारण येतं मार्च एंड झालं की त्याच्यावरती तुमचे चौकशी किंवा काही जे ते तलाठी अधिकाऱ्यांमार्फत ती होणार आहे तुमची. त्याच्यामुळे हे जे आहेत PM किसान नॉट रजिस्टर्ड इन FR ह्या लोकांचे तुम्ही फार्मर ID साठी रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे कसं करायचं, याला एक्सपोर्ट केल्याच्या नंतर तुमचं त्याच्यात त्यांनी त्या दिवशी दाखवलं की सरांनी की बीड तालुका त्याच्यातच महाग आहे. मग कारण तिथं नंतर एकदा जर तुम्हाला बीड तालुका मागे म्हणल्याच्या नंतर तुम्हाला ते नंतर जे ऑनलाईन CA आणि CSC सेंटर आहेत त्यांच्यावर जर कारवाई काही झाली तर त्याला आपल्याला काही करता येणार नाही. इथपर्यंत झालंय. हे झालं तुमचं जे रजिस्टर नाही त्यांचं चेक करायचं. हे बघा अंबाजोगाई समजा घेतलं, हे घेतलं इथं सपोज त्यातलं अंजनपूर गाव घेतलं. अंजनपूर गाव घेतलं तर PM किसान नॉट रजिस्टर्ड इन FR. हे बघा इथे किती गाव लोक दाखवत आहे. एवढे लोक आणखीन इथं बाकी 30 लोक आणि 30चे इथं टॅब आहेत परत. टोटल 93 आयटम आहेत इथं. 93 लोक इथलीच बाकीत. मग आता इथं जर एखादं ऑनलाईन सेंटर किंवा कोणी असेल तर मग यांनी का केलं नाही याची विचारणा होणार आहे. मग तुमच्याकडे याचा रिपोर्ट पाहिजे. एक्सपोर्ट करून तुम्ही तुमच्या गावचा रिपोर्ट हे करून त्याच्यावरती पुढे रिमार्क तुम्ही तुमचा ठेवू शकता आणि ठेवायलाच पाहिजे. तुमच्याकडे रिपोर्ट पाहिजे कुणाचं राहिले काय राहिले. आणि या 2 दिवसात आता तुम्हाला जास्तीत जास्त काम याच्यामुळे करायचंय की इथं मोबाईल नंबर वगैरे दिलेले आहेत आणि तुम्हाला तुमच्या गावचे लोक माहितीच असतात. त्यांना कॉल करून त्यांचे रजिस्ट्रेशन करायचे. आणि जर इन केस इथं जर डाटा चुकीचा वाटत असेल तुम्हाला तर त्याची नोंद तुमच्याकडे रजिस्टर वरती किंवा त्या प्रिंट काढून त्याच्यावरती पाहिजे. हे सगळं करा. आता याच्यातच आणखीन एक 2-3 इश्यू येतं. हे बघा इथं आता फार्मर डिटेल्स टाकल्याच्या नंतर इथं अगोदर नाव इंग्लिश मध्ये येतंय आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला नाव मराठीमध्ये टाकायचं. आता इथं मराठीमध्ये नाव कसं टाकायचं, डायरेक्ट गुगल इनपुटचा वापर करायचा. गुगल इनपुटचा वापर केल्याच्या नंतर तिथं नाव कॉपी पेस्ट करायचं डायरेक्टली आणि स्पेस वगैरे टाकायचं नाही. इथं जसं नाव आहे तेच नाव इथं मराठीमध्ये टाकायचं. त्याच्यानंतर खाली केअर ऑफ, आता हे ऑप्शन जे होतं पहिले तुम्हाला कंपल्सरी होतं पण आता ते कंपल्सरी नाही. त्याच्यामुळे त्याला क्लिक न करता तुम्ही डायरेक्टली फॉर्म सबमिट करू शकता इथून खाली गेल्याच्या नंतर. त्याच्यामुळे याच्यात आणि वडिलाचं जिथं नाव टाकायचं तिथं ते आता ऑप्शन आल्यामुळे त्याला काही अडचण नाही. पण हे नाव तुम्हाला लोकल लँग्वेज मध्ये, बरेच जण इथंच कॉपी पेस्ट करतात. तुम्हाला इथं सांगितलंय की लोकल लँग्वेज मध्ये. जर अशा जर आढळल्या काही केसेस तर त्या तुम्हाला कायदेशीर कारवाईसाठी तुम्ही पात्र आहात. कारण की तुम्हाला लोकल लँग्वेज मध्ये ज्यावेळेस शेतकरी 7/12 काढायसाठी जाईल त्याचं लोकल लँग्वेज मध्ये नाव टाकल्याच्या नंतर त्याचं आलं पाहिजे डिटेल्स. त्याच्यामुळे ती लोकल लँग्वेज आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे वन ऑफ द प्रायमरी ऑक्युपेशन नीड टू बी सिलेक्टेड. हा जो इश्यू येतो तर याला काय आहे की 2 ते 3 वेळेस तुम्हाला रिफ्रेश करून किंवा हिस्ट्री क्लिअर करून ते फॉर्म सबमिट करायचं आहे. एकदा फॉर्म सबमिट झाला की तुम्हाला नंतर काही त्याच्यात अडचण येणार नाही. त्याला दुसरं सध्या तरी काही सोल्युशन नाही. त्याच्यामुळे तेच 1-2 वेळेस त्याला रिट्राय करून डबल फॉर्म सबमिट करायचं आहे. एवढंच ऑप्शन आहे त्याला. आणि इथं आता क्षेत्र दाखवतंय. क्षेत्र तुम्हाला सध्याच्याला किती जरी आलं किंवा काही काहीचं 1.99 येत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या भानगडीत पडू नका. त्याचं करेक्शन ऑन दी स्पॉट आणि लाईव्ह
जसे फॉर्म होत आहेत तसं त्याच्यावरती काम चालूच आहे. ते करेक्शन करायचं काम पण चालूच आहे. आणि जो काही जणांचं दाखवतंय की जिल्हा चुकीचा दाखवतंय, तालुका चुकीचा आहे किंवा क्षेत्र चुकीचं आहे, तर याच्यात पण तुम्ही हे करू नका. फक्त त्याची नोंद तुमच्याकडे ठेवा, कुणाचं काय जातंय. कारण त्याच्यावरती काम पूर्ण महाराष्ट्र लेव्हलवरती चालू आहे. कारण बीड हा पीएम किसानमध्ये गेल्या वर्षी जिल्हा घेतल्यामुळं अगोदर काही डाटा एंट्री झालेली आणि त्याच्यात काही लोकांनी चुकीची झाल्यामुळं तसं दाखवतंय. पण ते डाटा डिलीट होऊन नंतर व्यवस्थित करेक्शन होणार आहे. त्याच्यामुळं याच्यात एवढं काही टेन्शन घेऊ नका किंवा लोकांना सांगा, जर एखाद्याचा असा काही इश्यू येत असेल, क्षेत्र वगैरे जास्त दाखवत असेल, ऑलरेडी दाखवत असेल, तर त्यांना ते 2-3 दिवसानंतर तुम्ही यायचं सांगा. हे झालं असं. त्याच्यानंतर तिसरा इश्यू आहे टेम्पररी डिटेक्टेड फार्मर डेटा, फार्मर फोटोग्राफ. आता हा इश्यू आल्याच्या नंतर काय करायचंय? हा इश्यू आल्याच्या नंतर तुम्हाला त्या कस्टमरला किंवा त्या शेतकऱ्यांना 2 दिवसानंतर परत एकदा ट्राय करायचं. कारण एकदा तुम्ही हा डिटेक्ट झाला इश्यू की त्याचं ऑनलाईन त्याचा डेटा फेच होतो आणि फार्मर आयडी आल्याच्या नंतर तो ऑटोमॅटिकली तिथून त्याचा फोटोग्राफचा इश्यू क्लिअर केला जातोय. पण हे झाल्याच्या नंतर तिथंच घेऊन बसू नका. त्यांना 2 दिवसानंतर तुम्ही ट्राय करा, हा इश्यू निघून जाईल. आणि बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही इथं बघतात की हे कन्सेंटचे आहेत, हे कन्सेंट तुम्ही वाचून घेत जा. कारण तुम्ही सगळी माहिती तुम्ही स्वतः इथं बघा, सीईसीचं व्हीएलईचं सुद्धा कन्सेंट आहे ह्याच्यात, ऑपरेटर सीईसी ऑपरेटरचं. त्याच्यामुळे हे व्यवस्थित वाचून हे करत जा आणि माहिती जी आहे तीच करत जा. आणि आणखीन एक होतं याच्यात की आपल्याला फक्त रजिस्ट्रेशन करायचे आहेत. ज्यांचे रजिस्ट्रेशन नाही त्यांचे फक्त रजिस्ट्रेशन करायचे आहेत. कार्ड देणं हे नंतर सरकार ठरवणार आहे. त्याच्यामुळे कार्ड हे नंतर येणार आहेत. आपल्याला सध्याच्या घडीला फक्त रजिस्ट्रेशन करायचे शेतकऱ्याचे. त्याच्यामुळे आणि ज्यावेळेस तुम्ही एखादा फॉर्म भरताय आणि इथं कन्सेंट तुमचं डिटेक्ट होत नाही किंवा क्लिक होत नाही, त्यावेळेस काय झालेलं असतं की तुम्ही जे मराठीमध्ये नाव टाकलेलं असतं तिथं कुठंतरी स्पेस राहिलेला असतो. त्या स्पेस राहिलेला असल्यामुळे तुम्हाला ते हे होत नाही, खाली एनेबल होत नाहीत बटन, क्लिक करायला ऑप्शनच येत नाही. तर असे एक 2-3 प्रॉब्लेम होते. तर हे तुम्हाला आत्ता सांगितलेले तर. आणि आता इथून पुढे तुम्हाला हे पण डाटा लक्षात आला, हे डाटावरती तुम्ही काम करा. कारण की तुम्ही आता बघितलंय की आपलं सध्याच्याला घडीला कुठेच नाव दिसत नाही. आपण मध्येच कुठतरी हे डॅशबोर्ड मध्ये बघा, हो का, अहमदनगर आज सकाळी 1786 झालेत, नांदेड 1400. आपलं कुठंच काही नाही, टॉप मध्ये पण नाही आणि बॉटम मध्ये पण नाही. त्याच्यामुळं हे करा आणि इथून ते चांगल्यात चांगले रजिस्ट्रेशन तुम्ही पूर्ण करून शेतकऱ्यांचं हे करा. काही जर अडचणी आल्या तर याच्या वेळोवेळी तुम्हाला अपडेट सांगत राहील. कारण काय होतंय, तुम्हाला व्हिडिओ मार्फतच अपडेट देणं गरजेचं आहे. कारण तुम्ही मीटिंग लावल्याच्या नंतर पटकन अपडेट घेऊन त्या वेळेस पटकन जॉईन होत नाही, तुम्ही खूप लेट करता. तरी तुम्हाला व्हिडिओ मार्फत मी अपडेट देत जाईल. ठीक आहे, हे फक्त होतं ॲग्री स्ट्रक्चर रिगार्डिंग. बाकीचे काही जे इश्यू येते ते पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, धन्यवाद.